नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भारत T20 विश्व विजेता. चंद्रपूरच्या जटपुरा गेटवर विजयाचा जल्लोष. हातात तिरंगा घेऊन तरुणाईचा आनंदोत्सव साजरा. T20 विश्वचषक 2026 भारताच्या नावावर. न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय. गोंदियात जल्लोष. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर कोल्हापुरात जल्लोष करताना लावलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत अनधिकृत फळांच्या गोडाऊनला आग. आगीत साहित्य जळून खाक. नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे महाडमधून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जाणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मुंबईची हवा खराबच, प्रदूषण कमी होईना. उकाड्याबरोबरच मुंबईकरांना करावा लागतोय खराब हवा आणि प्रदूषणाचा सामना. मुंबईत अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत चिंताजनक. महामुंबई पुन्हा तापणार. पारा 42 वर जाणार. महामुंबईमध्ये उष्णतेची लाट 11 मार्च पर्यंत कायम राहणार. कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशाच्या आसपास जाण्याची शक्यता. सीईटीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल. तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर. नियोजित तारखांची नोंद घेण्याचं आवाहन. अकोला शहरातील जुने शहर परिसरात मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण. गाडगेनगर आणि सोनटक्के प्लॉट परिसरातील 2 गटात दारूच्या नशेत वादाचं रूपांतर दगडफेकीत. कोल्हापुरात रंगपंचमीच्या दिवशी भावानेच केली भावाची निर्घुण हत्या. डोक्यात बॉटल घालून केला खून. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद होता असल्याची माहिती. दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांना राज्य सरकारची महा हेल्पलाईन. 1200हून अधिक प्रभावित प्रवाशांना अखेर दिलासा. 500 जण सुखरूप मायदेशी परतले. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.